श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. तुमच्यासोबत कधी असं झालंय का की तुम्ही खूप श्रद्धेने स्वामी जप करायकरता माळ हातात घेतली, तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली किंवा एखादं खूप कडक पारायण सुरू केलं आणि अचानक घरामध्ये कटकटी सुरू होऊन गेल्या, तब्येती बिघडायला लागल्या, जे काम चालू होतं चांगल्या रीतीने त्यात अडथळे येऊ लागले. हा अनुभव मला आलेला आहे. जेव्हा मी स्वामी सेवा सुरू केली तर माझ्या जीवनामध्ये 3.5 वर्ष खूप जास्त त्रास होता. इतका त्रास वाढला होता की मला असं वाटायला लागलं की मी ही स्वामी सेवा सुरू केली आणि माझ्या जीवनामध्ये हा त्रास आला आहे. तुमच्याबरोबरही असं असेल या तुमच्या मनात ही भीती असेल तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो तुम्ही नक्कीच पहा. आज आपण पाहणार आहोत की जेव्हा आपण स्वामी सेवा सुरू करतो तर त्रास का वाढतो. संकट काळात स्वामी आपल्याला काय सुचव असतात. शेवटचे जे 5 मिनिट आहे त्याच्यामध्ये 3 खुणा अशा सांगणार आहोत ज्यावरून तुम्हाला कळेल की तुमची सेवा स्वामीपर्यंत पोहोचली की नाही पोहोचली. सगळ्यात पहिले तर तुम्हाला जर असा त्रास होत असेल तर तुमच्या मनामध्ये येत असेल की आता स्वामी सेवा सोडून द्यावी, तर असा करू नका. तुम्हाला एक उपाय सांगते जी मनाला शांतता देतो. तो उपाय आहे, तुम्ही सकाळी उठा, आंघोळ वगैरे करा, काही नाही करायचं, एका वाटीमध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे आणि 11 वेळा स्वामींचा तारक मंत्र म्हणून घ्यायचा आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. हा 11 वेळा म्हणून ते तीर्थ तुम्हाला ग्रहण करून घ्यायचं आहे. पहा तुमच्यामध्ये ते जे घडून राहिलं तुमच्या घरामध्ये त्याला सहन करायची शक्ती तुमच्यामध्ये येईल आणि तुमचा स्वतःचा राग शांत होणं सुरू होईल. सगळ्यात पहिले तर असं का होतं तर महत्त्वाचं कारण जे काही शास्त्रांमध्ये पण दिलेलं आहे ते हे की जर आपण हे सुरू करतो तर सगळ्यात मोठं कारण येतं आपल्या कर्माचा निवारण करणं. आपल्या आयुष्य काय एक भांड्यासारखं आहे. अनेक जन्माने कर्माने भरलेलं आहे. जे जन्म झाले त्यांच्या कर्माने ते भरलेलं आहे. जेव्हा आपण स्वामी सेवा सुरू करतो ना तेव्हा स्वामी त्या भांड्यात भक्तीचे शुद्ध पाणी ओतणं सुरू करून देतात. जेव्हा घाण भरलेल्या भांड्यात स्वच्छ पाणी पडतं तेव्हा तळाला बसलेली घाण वर येते आणि पाणी काही काळ गढूळ दिसतं. आपल्याला वाटतं पाणी खराब झालंय, पण खरं तर ते घाण बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू होऊन जाते. स्वामी तुमच्यावर कृपा करतात म्हणजे काय की तुमच्या भविष्यात जे प्रारब्ध आहे, मान लो एखादा मोठा अपघात असेल तर ते जे स्वामी नामस्मरण आहे ते त्या त्रासाला छोट्याशा जखममध्ये किंवा मानसिक त्रासामध्ये बदलून टाकतात. मोठा डोंगर सुईच्या टोकावर काढणे याला स्वामींची कृपा म्हणतात. त्यामुळे तो वाढलेला त्रास म्हणजे तुमच्या मोठ्या संकटाचा छोटा झालेला अंश असतो. दुसरं कारण म्हणजे तुमच्या घरातील किंवा मनातील नकारात्मकता. आपल्या मनामध्ये पुष्कळ नकारात्मकता असते. जेव्हा आपण तारक मंत्र किंवा स्वामी चरित्र सारामृताचे वाचन करतो ना तेव्हा घरात उच्च लहरी पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स निर्माण होऊन जातात. ज्या ठिकाणी खूप काळ अंधार असतो तिथे दिवा लावला की जे किडे आहे, मुंग्या आहे त्या सतत धावू लागतात. तसंच आपल्या आयुष्यातली नकारात्मकता शक्तींना स्वामींच्या ऊर्जेचा त्रास होतो आणि त्या बाहेर पडण्यापूर्वी शेवटचा संघर्ष करतात. यालाच आपण त्रास वाढणं म्हणून म्हणतो. समजा एखादं जुनं दुखणं अचानक वर आलं तर समजावं की स्वामी ते मुळापासून उपटून फेकत आहे. या काळात आपल्याला डगमगावायचं नाही आहे. या काळात आपल्याला ज्या चुका टाळायच्या आहे, महत्त्वपूर्ण चुका ज्या मी केल्या त्या कोणी ना करे म्हणून आज हा व्हिडिओ बनवते. आपल्याला असं वाटतं की आता आपल्याला खूप त्रास होऊन राहिला आहे तर आता आपण आपली सेवा थांबवून द्या, आता ही सेवा करायचीच नाही, मी ही सेवा करून खूप मोठी चूक केली, हे आपल्या मनात येतं आणि तेव्हा आपण काय करतो ती सेवा सोडून देतो. सेवा मध्ये सोडून देतो, पाय मागे करून घेतो. तर काय होऊन जातं जी नकारात्मकता आपल्या घरामध्ये आहे ज्याला आपण बाहेर काढायची सुरुवात केली आहे ती परत
त्या घरावर हावी होऊन जाते, त्या मनावर हावी होऊन जाते आणि आपल्या घरचं वातावरण मग तसंच राहून जातं. मनामध्ये येतं की मी हे सगळं करते, त्रास वाढतोय, तर स्वामी माझं ऐकतच नाही आहे. तर मग काय करायचं? स्वामी ऐकत नाही आहे, सुरुवात केली तर हा त्रास वाढला आहे. हा जो विचार आहे ना, हा आपल्या श्रद्धेचा कच्चा धागा आहे. म्हणून विश्वासाचा धागा गुना कच्चा धागा ठेवू नका. सेवा करताना कमीत कमी सात्विक आहार किंवा आपल्याला जी शिस्त आहे ती पाळायची आहे. सगळ्यात मोठी रागावर नियंत्रण. याच करता तारक मंत्र म्हणून ते तीर्थ जरूर तुम्ही ग्रहण करा. तुमच्या जो राग आहे ना, त्या रागवरती कंट्रोल होऊन जाईल. स्वामी आपल्या भक्तांची परीक्षा घेतातच. आणि का घेतात? ते आपल्याला हरवायसाठी नाही घेते की हे अजून त्रास हो, नाही. ते आपल्याला चांगलं पात्र बनवतात. त्यांना तयार करायचा असतो आपल्या भक्ताला, म्हणून ते आपल्याला तयार करतात. कारण ते आपले गुरु आहे. ते आपले गुरु आहेत. आपल्या ज्या वाईट सवयी आहे त्या आता ते बाहेर काढतील. आणि जेव्हा त्या वाईट सवयी स्वामी बाहेर काढतात तेव्हा आपल्या जीवनामध्ये खूप जास्त त्रास वाढायला लागतो. कारण की परिवारच्या मध्ये सुद्धा जी नकारात्मकता असते ना, ती धीरे धीरे बाहेर यायला लागते आणि ते भांडणाचं स्वरूप घेऊन घेते किंवा कधी बिमारीचं स्वरूप घेऊन घेते. असं काही ना काही घडून येतं जे मनाच्या विश्वासाला आपला कमी करतो. तर भक्तांनो, मनाचा विश्वास बिलकुल कमी होऊ देऊ नका. संकटात तुम्ही अजून स्वामींचा हात घट्ट धरा. स्वामी म्हणतात ना, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असाच आहे की पाठीशी उभा राहण्याची गरज तेव्हाच पडते जेव्हा समोर संकट मोठं असतं. त्यामुळे संकट आलंय म्हणजे स्वामी तुमच्या अगदी जवळ उभे आहेत. आता सांगल्याप्रमाणे जे आपण सांगतोय आणि जे आपण करतोय, तर जेव्हा मनापासून स्वामींजवळ बसून तुम्ही सेवा कराल तर तुमची सेवा सफल होते. आता हे आपल्याला कसं ओळखायचं आहे? तर पहा तुम्ही, कधी काय होतं की आपण जे दिवसभरात करतो, आपण दिवसभरात चिडून कसंही करून जेव्हा स्वामींचं नाव घेतो आणि मनामध्ये झोपताना आपण विचार करतो की मी एवढं करून राहिलो आहे पण माझ्या घरामध्ये त्रास वाढला आहे. तर स्वामींचे नाव घेता घेता जेव्हा आपण झोपून जातो ना, तर कधी ना कधी अशी वेळ येते की स्वामी आपले जे गुरु आहे ते आपल्याला स्वप्नात दर्शन देतात. आणि किंवा आपण मंदिरात जातो ना, तेव्हा आपल्या मनात थोडं प्रसन्न वाटायला लागतं. म्हणजे ह्याचा अर्थ आहे की जी सेवा करतोय ती स्वामींपर्यंत पोहोचती आहे. एवढ्या त्रासामध्ये सुद्धा एक विश्वास जगतो की आता सगळं ठीक होऊन जाईल. मनात येतं की आज नाही उद्या माझ्याबरोबर सगळं नीट होणार आहे. तर ते जे विश्वास जागून गेलाय ना, ते म्हणजे स्वामी जवळ आहे. अचानकच कोणी येऊन आपल्याला मार्ग दाखवून जातो. या अचानक आपल्याला दिसतं की या रस्त्यावर गेलो तर मी माझ्या लक्ष्यापर्यंत पोहोचून जाईन. तर हे जे होणं आहे हे स्वामींची इच्छानुसारच होतं आहे. तर जर तुमचा असा त्रास खूप जास्त वाढला असेल, सहन होत नसेल, तर नक्कीच 11 वेळा तारक मंत्र म्हणा. एक छोट्या वाटीमध्ये पाणी ठेवून आणि ते तीर्थ तुम्ही नक्कीच प्राशन करा. स्वामी तुम्हाला त्रास सहन करण्याची शक्ती देतील. जे माझ्याबरोबर झालं आहे, 3.5 वर्ष मी काढलेलं आहे, तरी एकदा स्वामींचा हात सोडला, नंतर नाही सोडला. तर तुम्ही पण विश्वास ठेवून स्वामींचा हात सोडू नका. आणि हे करा की स्वामी तुमचा हात पकडे. तुम्ही स्वामींचा पकडला तर सोडू शकता, पण स्वामींनी जेव्हा हात पकडून घेतला ना, तर तुम्ही आपला हात कधीच सोडवू नाही शकत. विश्वास ठेवा, स्वामी कोणाचंच देणं ठेवत नाही. आजचा हा संघर्ष जो आहे ना, तो उद्याच्या मोठ्या सुखाची नांदी आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि लवकरच भेटू आपल्या या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामी चरणी राहा, सुरक्षित राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.